शेतकऱ्यांसाठी आज अक्षरशः बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्याला आज मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑनलाईन बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे असा निर्णय जारी करण्यात आलेला आहे, जो की आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आहे, तो आज तुम्हाला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर आताच मिळाला आणि बघा पीएम किसान योजनेचा पण हप्ता मिळाला, परंतु बघा पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये बराच गॅप पडला होता, परंतु बघा टायमिंग पण निघून गेला होता। त्यानंतर जवळपास 2 ते 2.5 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला होता। त्यामुळे आज सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पुढे असं न होण्यामुळे आता लवकर बघा, आता हप्त्याची तारीख येण्यासाठी फक्त 1 महिना उरलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने आज स्पष्टपणे हा निर्णय जारी केला आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला एकत्र आज मिळत आहेत। आता शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सरकारच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला 2,000 रुपये मिळणार व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळणार, असे टोटल या ठिकाणी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं हे पैसे तुम्हाला आज मिळत आहे, ही सर्वात मोठी गुड न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो हे पैसे नेमकं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे? बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे सर्व जिल्ह्यामध्ये आज येणार नाही। शासनाने असे स्पष्टपणे सांगितलेले आहे, आज काहीच जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे आणि राज्याला जो काही निधी आहे तो या ठिकाणी 4 दिवसानंतर जमा होणार आहे। तर असे का होणार? तर बघा काही अशा तांत्रिक अडचणी असतात, ज्या तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे की बघा मागे कसे होत होते की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर जवळपास 1 महिना किंवा 15 दिवस तुम्हाला या ठिकाणी हप्त्याची वाट बघत लावत होती, परंतु आता तसे काही घडणार नाही। शासनाने बघा राज्यात पण आपले या ठिकाणी भाजप सरकार आणि केंद्रात पण आपले भाजप सरकार, तर या दोन्ही सरकारच्या माध्यमातून असा निर्णय जारी करण्यात आला की या ठिकाणी बघा शेतकऱ्याला सोबतच रक्कम मिळावी, डायरेक्ट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे, यासाठी सरकारने असं या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे की आता तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळावे। त्यामुळे बघा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। तर ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे, या पण जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो ते देखील आपण जाणून घेऊया की नेमकं तुम्हाला आता निधी कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळत आहे। बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला टोटल 4,000 रुपये मिळत आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो दोन्ही योजनेच्या माध्यमातून दुपारी 2 वाजल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये निधीचे पैसे जमा होत आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येत आहे। सरकारने असं स्पष्टपणे जाहीर केलं आहे, 18 जिल्ह्यामध्ये आता वितरण आणि 18 जिल्ह्यांमध्ये 4 दिवसानंतर वितरण, म्हणजे की टोटल 36 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे। आणि ते कोणते जिल्हे आहे ते आता आपण लगेच पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो हे महत्त्वाचं कारण काय आहे, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इतक्या लवकर का निधी जमा होत आहे? 1 महिना टायमिंग अजून उरलेला आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी, परंतु आता इतक्या लवकर हप्ता का मिळत आहे? तर बघा ऐन टायमाला ऐन वेळेस सरकारकडे निधीची कमतरता असते, त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बैठक बघा 5 मिनिटांपूर्वी पार पडली होती। त्या बैठकीमध्ये असंच सांगण्यात आलं आहे की ऐन टायमाला सरकारकडे निधीची कमतरता असते किंवा काही अडचणी येत असतात, त्यामुळे शासना माध्यमातून बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याला
टोटल या ठिकाणी 4,000 रुपयाची मदत आज या ठिकाणी मिळत आहे दोन्ही योजनेच्या माध्यमातून. चला तर ते महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊया आणि या ठिकाणी पाहूया की नेमकं तुमचं यादीमध्ये नाव आहे का. तसेच काही अशा महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये आज निधी जमा होत आहे. चला तर सर्वात प्रथम ते जिल्हेच पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की तुम्हाला नेमकं किती निधी व केव्हा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारे 6,000 रुपये मिळणार नाही, फक्त 4,000 रुपये मिळणार आहे. चला तर त्या बँके पाहून घेऊया. तर बघा बँकांची पण यादी आज सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा यादीमधील जो काय सर्वात पहिली बँक आहे ती बँक म्हणजे की पंजाब नॅशनल बँक. बघा पंजाब नॅशनल बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तर तुम्हाला देखील आज निधी मिळेल. आणि नंतरची जी काय 2 नंबरची बँक आहे ती म्हणजे की इंडियन बँक. बघा त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नंतरची या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा बँक, नंतर बघा पोस्ट ऑफिस बँक, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर बघा बँक ऑफ इंडिया आणि बघा SBI जी का बँक आहे या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधीचे वितरण होत आहे. तसेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होत आहे. तर बघा त्या पण जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. परंतु सरकारने काही महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहे. त्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. तर बघा सर्वात प्रथम जी काय अट आहे ती म्हणजे की फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्याला काढून घ्यावं लागणार. जर त्यांचे आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यावं लागणार तरच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. तसेच या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुम्हाला KYC प्रक्रिया पण पूर्ण करून घ्यावी लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो चला तर ते जिल्हेच पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर बघा सर्वात प्रथम जो काय जिल्हा आहे तो आहे ठाणे. बघा ठाणे जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे. तसेच पालघर, रायगड, सोलापूर, बघा सोलापूर, नंतर आहे सातारा, सांगली आणि नंदुरबार नंतर धुळे. बघा धुळे देखील जिल्ह्याचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. तसेच हिंगोली, परभणी बघा आणि नंतर आहे नांदेड, लातूर, बीड, जालना आणि औरंगाबाद म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा म्हणजे की या ठिकाणी या विभागामध्ये या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपण जी आता यादी पाहिली बघा त्या यादीनुसार बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज टोटल 4,000 रुपयांचा निधी जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला निधी तर जमा होणार, परंतु कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटली आहे. आता या ठिकाणी 21वा हप्ता मिळणार, उद्या मिळणार, तसं काही या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा आपलं अधिकृत चॅनल आहे. बघा तुम्हाला रक्कम मिळणार ही बातमी खरी आहे आणि तीही रक्कम तुम्हाला या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जवळपास 6 तासाचा टायमिंग आहे. 6 तासानंतर तुम्हाला रक्कम मिळणार आहे. म्हणजे बघा रात्रीचे 12 वाजो किंवा या ठिकाणी दुपारचे 2 वाजो या कोणत्याही टायमिंगला तुमच्या खात्यामध्ये आता 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता अशी दोन्ही रक्कम मिळून 4,000 रुपये मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.